हरी हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण राम 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 रूप पातालोचणी रूप पातालोचणी म्हणा रूप पातालोचणी 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 सुख झाले वो साधणी सुख झाले वो साधणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पातालोचणी सुख झाले ओ साधणी सुख झाले ओ साधणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आदय सर्व सुखाचे
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, दान देगा देवा, हे चिदान देगा देवा. तुझा विसर नवा, तुका म्हणे गर्भवास, तुका म्हणे गर्भवास, गर्भवास, तुका म्हणे गर्भवास. सुखे घालावे आम्हासी, 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 सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, तुका म्हणे
महाराज पवार, नांगरे महाराज. हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, गुण गाये न आवडी, गुण गाये न आवडी. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाये आवडी, गुण गाये हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा,
जी माझी सर्व जोडी हे जे माझी सर्व जोडी गुण गाई न आवळे गुण गाई न टाळी वाजवा, देवाचं नाव घ्या मस्त मनापासून. आपल्याला इथं दुसरं काहीच काम नाही. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई श्री वक्ते महाराज की जय. गुरु जो महाराज की जय. विठ्ठला खाली आहे. हरी हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हीच माझे सर्व जोडी. न लगे मुक्ती, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. चरण संधानिया, हरे चरण संगादिया, हरे चरण संगादिया. जगवादाने कथेचा विस्तार, जगवादाने कथेचा विस्तार, जगवादाने कथेचा विस्तार, जगवादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेश्वर भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्म चित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः,
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या 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 मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या हे चिदान दे गा देवा. हे चिदान दे गा देवा. तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या समोर 3 प्रकारचं मागणं मागतात. विठ्ठल 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 बोला प्रकारचं मागणं मागतात अशी आपण प्रतिज्ञा केली. कायिक मागणं, वाचिक मागणं आणि मानसिक मागणं. हे चिदान देगा देवा. तुझा विसर न व्हावा. मानसिक मागणं. गुण गायेन आवडी हीच माझी सर्व जोडी. वाचिक मागणं. न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा. शारीरिक मागणं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे 3 प्रकारचं मागणं. यासाठी काही गमवण्याची तुकोबारायांची तयारी. विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो परिहार असा की आपल्या या गावामध्ये, या महत नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर या नगरामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याला 29 वर्ष झाले. आणि ज्या पवित्र प्रांगणामध्ये सुरू आहे ते पवित्र प्रांगण जागृत बजरंगबलीचं हे स्थान, असे हे स्थान आहे. आणि या ठिकाणी गेल्या 29 वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह जगाच्या पाठीवर जेवढे पथपरंपरा संप्रदाय आहेत ते प्रत्येक जण एकट्यानं साधना करू शकतो. जैन एकटा साधना करू शकतो. बौद्ध एकटा साधना करू शकतो. मुसलमान एकटा साधना करू शकतो. मीमांसक त्यामध्ये पूर्वमीमांसक यज्ञ एकटा करू शकतो. उत्तर मीमांसक म्हणजे वेदांती तत्वचिंतन एकटा करू शकतो. पण आमचा वारकरी संप्रदाय एक असा आहे की याची साधना एकट्याच्यानं केली जात नाही. आणि करायचा कोचम केलाच तर पुण्य निर्माण होईल पण रस निर्माण नाही होणार. विठ्ठल 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 एकल्याचा नव्हे खेळ. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. म्हणून मेळ जमविला. म्हणून मेळ जमविला. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. म्हणून मेळ जमविला. म्हणून मेळ जमविला. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून
जमविला. मेळ शब्दाचा अर्थ एक समुदाय करायला लागला. आणि व्यवहारामध्ये सुद्धा बघा महाराज, मेळ कोणत्याही गोष्टीचा केल्याशिवाय आनंद निर्माण होत नाही. अगदी पकवाजही म्हणलं एकदम सुस्वर देतो, आनंद देतो आपल्याला, पण तोही मेळ आहे. त्याला गट्टा लागल्या, वादी लागली, धुमाचं पान, शाईचं पान, पण या सगळ्यांना धरून ठेवण्यासाठी मधलं खोड लागलं. काहीही आनंद जर म्हणाल तर मेळाशिवाय होत नाही. अगदी साधा व्यवहारात तुम्हाला एखादी भाजी जरी बनवायची असेल, सोबदार तर बिना मेळाची होते काय? समजा मेथीची भाजी करायची, तुम्हाला काय काय लागन सांगा बरं? मेथी लागन, बरोबर, पहिली गोष्ट. दुसरा काय लागल? शेंगदाणे लागतील, बरोबर, वा. मिरची लागन. सोबदार जरा खाया प्या जरा एकदम बढिया असं जरा दर लावलं सांग असं. अधिक मीठ लागन, बरं. अधिक काय लागन? कढई लागन. हा हा, मग बरं झालं नाही, आता मी चुलीतच टाकली असती भाजी. बरोबर, कढई लागन. हो ना, नाही लक्षच नव्हतं. अधिक हा, हो ना. आता जर कढई नसती तर कुठं टाकली असती आपण भाजी? अजून काय लागन? हा, एवढंच कसं काय लागन? सोबदाराला खायची हे नाही बाबा. अरे लय राहिलं अजून. विठाला विठाला एका जणाला विचारलं काय काय लागन, तो आणि मेथी लागत म्हणलं, बरोबर. दुसरा म्हणे खाणारा लागन म्हणलं. एकदम ए टू झेड डायरेक्ट दिलं सांगून. मग सगळं लागत त्याला. वारकऱ्याच्या घरची जर भाजी असली तर बस ह्या सात्विक गोष्टी लागतील. आणि एखादा वारकरी नसेल तर मग लसण लागतो, मग कांदा लागतो. हो ना महाराज. काही काही माळ घालतात, कपाळाला गंध लावतात, वारकरी वेशात राहतात, आणि जो कांदा लसूण खातात. काही त्यांना ज्ञानोबारायचं घेणदेण नाही, तुकोबारायचं घेणदेण नाही. तुकोबाराय म्हणतात ना, तुळशी वृंदावने तुळशी वृंदावने उपजला कांदा. 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 नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, काही केल्या. तुळशी वृंदावने तुळशी वृंदावने उपजला कांदा. तुळशी वृंदावने तुळशी वृंदावने उपजला कांदा, उपजला कांदा, उपजला कांदा. तुळशी वृंदावनी उपजला कांदा, नावडे गोविंदा काही केल्या. तुळशीच्या वृंदावनात कांदा पेरला. मग तुळशीच्या वृंदावनात कांदा पेरल्यावर त्याला काय काय जाईल? गटारातलं पाणी जाणार आहे का? चूड भरलेलं पाणी जाणार आहे का? त्याला देवाचं नानुनी, दही, दूध, पंचामृत, मध. तुळशी वृंदावनी उपजला कांदा, असा कांदा. पण तो नावडे गोविंदा काही केल्या. गोविंदा म्हणजे ऐका, हा गजानन पाटलाचा गोविंदा नाही, त्याला काही आवडतं. हा गोविंदा विटेवर उभा असणारा, कटेवर कर ठेवलेला आणि गळ्यामध्ये तुळशीचा माळ घातलेला, त्या गोविंदाला आवडत नाही. आणि मग पतिव्रतेला ते काहीच आवडत नाही जे नवऱ्याला आवडत नाही. विढाला 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 हो. आणि जर लसण कांदा खाऊन राहिला आणि तुळशीची माळ घालून राहिला म्हणजे काय? म्हणजे त्याचा अर्थ एवढाच, भल्ल मोठं कुकू लावते नवऱ्याच्या नावानं आणि 4-5 जणांशी संबंध. मग ही बाई जशी तसं कांदा लसूण खाणारा माळकरी, व्यभिचारी साधू जैशेनी गावाद्वारी आहे वजैशी. अयो म्हणजे वेश्या. विठाल 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 हो. तर मेळ
लागतो, मेळाशिवाय जमत नाही. मग त्या मेळामध्ये जसं भाजीचा मेळ सांगितला, मग त्यात लसण कांदा आला तर आपण त्याचंही तेरवं दहावं घातलं आणि नंतर या आता इकडे. मग या मेळामध्ये कोण कोण लागतं, तर या मेळातला पहिला घटक आहे श्रोता, दुसरा घटक आहे वक्ता, जो आज मी लाभलो. तुम्हा सर्व कमिटी मंडळ, जे जागृत बजरंगबली भक्त मंडळ, या सर्वांच्या वतीने आमचे आदरणीय पूजनीय परमार्थ स्नेही श्री पांडे गुरुजी यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि त्यामुळे येणं घडलं. विठाल विठाल आपण इथं आलो आणि भगवंताच्या बजरंगबलीच्या सेवेसाठी आपण मागणी पर अभंग घेतला. महाराज तुकोबारांच्या गाथेमध्ये असे प्रकरण असतात अभंगाचे. काही अभंग स्वानुभूतीपूर्वक असतात, काही अभंग आत्मपरक असतात, काही अभंग अद्वैतपरक असतात, काही करुणापरक असतात, काही कथापरक असतात, काही विरहणीपरक असतात, काही निर्वाणपरक असतात, काही बालक्रीडापरक असतात, काही कूट अभंग असतात, तर काही काही मागणीपर अभंग असतात, काही उपदेशपर अभंग असतात, काही नामपर अभंग असतात, काही संतपर अभंग असतात. एवढे अभंगाचे प्रकार. तुम्ही म्हणा एवढे प्रकार कशासाठी असतात? अधिकारी जसे असतील तसेच अभंग की नाही? एकाच प्रकारचे औषध मेडिकलमध्ये ठेवून चालते काय? मेडिकलमध्ये सगळ्याच औषधे मिळतात. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. मेडिकलमध्ये पोटदुखीची गोळी भेटते, पाठदुखीची भेटते, कान ठणकला तर मिळते, नाक वाहत असलं तर मिळते, कंबर दुखली तर मिळते, पिंडरी दुखली तर मिळते, कॅन्सर एड्सच्या गोळ्या मिळतात, टीबीच्या गोळ्या मिळतात. आणि त्या मेडिकलवाल्याला काय होईल असते? गाव चौकदार काय होईल असते त्याला? खूप झालं तर बसून बसून मिळूयात, दुसरं काही नसते त्याला झालेलं. पण औषधा मात्र सगळ्यात विढाला विढाला तसं जगामध्ये काही व्यक्त अवस्थेतले लोक आहेत, काही अव्यक्त अवस्थेतले आहेत, काही जया, काही कोण दान, कोणी निष्ठा, कोणी मुढा, कोणी क्षिप्ता, कोणी विक्षिप्ता, कोणी एकाग्रता, कोणी निरुद्धा, कोणी कर्माभासज, कोणी रत्याभासज, कोणी धुमायित, कोणी ज्वलित, कोणी उद्दीप्त, कोणी सुद्दीप्त, कोणी स्नेह, कोणी प्रेम, कोणी विश्रंभ, कोणी सख्य विश्रंभ प्रणय, कोणी मैत्र विश्रंभ प्रणय, कोणी राग अवस्थेत, कोणी अनुराग अवस्थेत, कोणी असते भाव अवस्थेत, कोणी महाभाव अवस्थेत, कोणी मोदन महाभाव अवस्थेत, कोणी मादन महाभाव अवस्थेत, कोणी शुभेच्छेमध्ये, कोणी विचारणेमध्ये, कोणी तनुमानसेमध्ये, कोणी आसनशक्तीमध्ये, कोणी पदार्थाभाविनीमध्ये आणि कोणी तुर्यगावस्थेमध्ये. विठाला एवढ्या अवस्थांचं नावं घेतले मी. शेवटची अवस्था आहे तुर्यगा. एकाला विचारलं का रे तुर्यगा अवस्था म्हणजे काय, तर म्हणे तुरीत गेलेला म्हणजे तुर्यगा. असं थोडे होते. तुर्यगा शब्दाचा अर्थ शेवटची अवस्था, एकदम की ज्याच्या पुढे आता अवस्थाच नाही, तिला तुर्यगा म्हणतात. पण एखादा श्रोता तुर्यगा अवस्थेतला आहे गुरुजी समजा, आणि तो येऊन बसला कीर्तनाला आणि आपण अभंग घेतला जोडून या धन उत्तम व्यवहारे, तो म्हणेल का अख्खं सोडून तुझ्या मड्यावर आलो इथं बसायला, अख्खं सोडलं आणि तू पुन्हा मला सांगून राहिला जोडून या धन, त्याचा अधिकार उत्तम आहे. मग त्याला हे अभंग उपयोगी पडतील का? मग त्याला त्याच्या अवस्थेतले अभंग लागतील. मग कसे आहेत त्याच्या अवस्थेतले अभंग? उदाहरण देऊ आपण एक. आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, कोठे धावे मन, आता कोठे धावे माना,
तुमचे चरण देखलिया भाग गेलाशी न गेला भाग गेलाशी न गेला भाग गेलाशी न गेला भाग गेलाशी न गेला भाग गेला जे 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 न गेला गेला कोटे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदो आता गोरे धावे तुझे चरण देखलिया भाग गेला अवघा झाला आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. हा जो अभंगाचा प्रकार आहे हा तुरीय गा अवस्थेला मॅच करणार आहे. हो ठीक आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखली असे काही अभंग असतात. काही अभंग निर्वाणपर प्रकरणातले असतात. निर्वाणपर प्रकरण म्हणजे सिद्ध योगी सिद्ध संत जे असतात त्यांच्यासाठी हे अभंग असतात. ते भगवंताने पाठवलेले असतात. इथं येतात आणि जे कार्य करायचं असते जगताला जाग करायचं ते काम त्यांनी केलेलं असते. आणि मग ते काम झालं की त्यांना बोर होतं, कंटाळवाणी होतं. मग देवा ये बाबा आम्हाला घेऊन जा अशी त्यांची मनोवृत्ती बनते. पण मग आता जसं लाईट दाबला की तू चुक्कनी बटन दाबलं की लाईट लागतो तसं देवाला म्हटलं येन देवाला अंगुसुक्कनी घेऊन गेला असं तर काही होणार नाही. मग वृत्ती अस्थिर होते, देवाची वाट पाहिली जाते. मग माणूस जसं एखादं काम आपल्याच्यानं होत नसलं की वशिले लावते. मग संत असे वशिले लावतात. मग कधी शेषाला मस्का लावतील, कधी लक्ष्मीला मस्का लावतील, कधी गरुडाला चोंबडतील आणि एकच प्रार्थना की देवा आम्ही बोर झालो ये आणि घेऊन जा घोटवीन लाड ब्रह्मज्ञान हाते मुक्तात्मस्थिती सांडविन किंवा तुम्ही सनका देख संत तुम्ही सनका देख संत तुम्ही सनका तुम्ही सनका देख संत 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 म्हणविता म्हणविता कृपावंत म्हणविता म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार मनविता मनविता कृपावंत मनविता मनविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार तुम्ही सनकालिक संत मनविता भगवंत. तुकोबारायांच्या गाथ्यातला अभंग आहे हा निर्वाणपर प्रकरणातला. निर्वाणपर प्रकरणामध्ये तुकोबारायांचे 23 अभंग आहेत मंडळी. किती अभंग आहे? 23. मग त्यात असाच मस्का लावलेला आहे. आता काही काही संत असं मस्का लावून बोलतात आणि काही काही डायरेक्ट. व्यवहारात असे 2 प्रकारचे माणसं असतात ना. काही फिरून बोलतात आणि काही सरळ बोलतात. 50 एकरावाल्याची पोरगी आणि 2 एकरावाल्याला बायोडाटा पाठवला. विठाला विठाला पोरावाले खुश तर झाले. 50 एकरावाल्याची तिला भाऊ नाही आणि बहीणही नाही.
मग आता गुरुजी डबल वाह झालं. भाऊ नाही वाह, आणि तिला बहीण पण नाही वाह. मग आता तिला 50 एकर जमीन आहे आणि बायोडाटा कोणाला पाठवला? 2 एकरावाल्याला. मग ती त्याचा एक डोळा हसायला लागला, पण एक डोळा रडायला लागला. लेख 50 एकरावाले 2 एकरावाल्याला बायोडाटा पाठवला. दाल में काला आहे. दुसरा म्हणे भाऊ अख्खी दालच. 50 एकराला 2 एकराला पाठवून आला. जर विचार विनिमय सुरू झाला. मग त्यात 2 प्रकारचे माणसं असतात. काही इनडायरेक्ट बोलतात, काही डायरेक्ट. गेले संबंध पाहायला, मग केलं सुरू. काहून बुवा अजून तर पुरीचं वय बी नाही झालं, 19 वर्ष आहे, घाई का करून राहिले, शिकूनच राहिली, असं दुरून दुरून. किंवा तुम्ही जुन्या विचाराचे माणसं आहे का, असं म्हणजे सीधी उंगलीशी नाही निघले तो उंगली टेढ़ी करणी. मग तुम्ही जुन्या विचाराचे माणसं आहे का, लवकर लग्न करायचं. असं 1 तास झाला गप्पा मारून, पण मेळ काही त्याला बरोबर लागू दिला नाही त्या पुरीवाले. हे असे वाकडे बोलणारे. पण काही काही सरळ उबाट नांगरत देतात घालून. एक जण आला म्हातारा, का पोरगी पळून गेली होती म्हणतात, घ्या का बोल म्हणजे बोललं. असे काही सरळ बोलतात, सरळ. तसे तुकोबाराय लक्ष्मी मातेला विनंती करतील, गरुडाला चोंबडतील, काही शेषाला म्हणतील की या देवाला सांगा आम्हाला घेऊन जा. पण काही संत सरळ असतात. आमच्या जनाबाई सरळ बोलतात. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमा ओ भीमा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, चरणीची गंगा. नाही ना कमी वाटतंय जरा. आपलं मोडूनच टाकीन ते हळूहळू. हो ना. हा मस्त आहे. विठाला 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 विठाल 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 बोला पुंडलीकवरदार श्री ज्ञानदेव बजरंग बली की जय. याला म्हणतात निर्वाण परभंग. हे एक प्रकरण आहे. अभंग लिहिण्याची एक पद्धत आहे, प्रकार आहे. अशा अनेक प्रकारच्या अभंगापैकी एक प्रकार आहे कूटभंग. कूटभंग म्हणजे काय? ज्याचा अर्थ कळतो पण ज्याचा भाव कळत नाही त्याला कूट म्हणतात. ओसगावीचा हनुमंत खोटा, 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 ओसगावीचा हनुमंत खोटा. त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा. मारुणीने तो दाही वाटा, मारुणीने तो दाही वाटा, मारुणीने तुलाही वाट, मारुणीने तुलाही वाट. जन चोहटा नागविले ओसगावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा, ओस
गावीचा हनुमंत खोटा ओस गावीचा हनुमंत खोटा ओस गावीचा हनुमंत खोटा ओस गावीचा हनुमंत खोटा ओस गावीचा हनुमंत खोटा ओसगावीचा हनुमंत खोटा त्याचा बाप जुनाट चोरटा मारुणी नेतो 10 वाटा जन चोहटा नागविले याला कूट म्हणतात. याचा अर्थ कळाला किंवा ओस गाव आहे तिथला हनुमंत बदमाश आहे. बरं माझा पोरग बदमाश असलं की बापाकडे कंप्लेंट करतात. त्याच्या बापाकडे जावं तर नामदेव महाराज म्हणतात त्याचा बाप जुनाट चोरटा म्हणजे पवनदेव त्याचा बापही त्याच्यापेक्षा बेकार बदमाश आहे. आता दोघंही बापले का बदमाश म्हणल्यावर मग आपल्या आपल्या रस्त्याने जायचं आणि रस्त्याने यायचं बा कोणाच्या नादी लागता. नामदेव महाराज म्हणतात कोणत्या दिशेनं जाशील तू 10 दिशा असतात ना मारुनी नेतो 10 वाटा ते 10 वाटेने वाटमारी करतात. मग आता एक जण म्हणला मग मी कोणाच वाटेने जाणार मला पेन्शन सुरू आहे गावातच ते ॲटम मशीन नाही ॲटम नाही काय म्हणतात त्याला ATM मशीन असते त्यातले पैसे काढत जाईन आणि गावातल्या गावात खर्च जाईन आणि लोकांच जाऊन बसत जाईन चौकड्यावर. मग आता येतील का लोकांमध्ये मारायला. नामदेव महाराज म्हणतात हे दोघं बापले का इतके बदमाश आहेत की जन चोहटा नागविले 4 चौघांमध्ये जरी बसलेले असाल तरी हा हनुमंत आणि याचा बाप तुम्हाला नागवल्याशिवाय राहत नाही. याचं काय झालं आता याचा तुम्हाला अर्थ कळाला की हनुमंत आणि त्याचा बाप बदमाश आहे पण जीवाला पटत नाही भाव नाही कळाला. याला कुट म्हणतात. मी तुम्हाला जगद्गुरु तुकोबारांचे एक उदाहरण देतो कुटभंगाचं. फुगडी फुगडी फू सौती माझे तू फुगडी फू सौती माझे तू हा गुणी भरले धू हा गुणी भरले धू तुझ्या डोंगा तोंडावरी थू तुझ्या डोंगा तोंडावरी थू तुझ्या डोंगा तोंडावरी थू 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 फुगडी फू सौती माझे तू फुगडी फू सौती माझे तू आगुनी भरले धू आगुनी भरले धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू धू धू. आम्ही ठेप्यावर थुकलो पकवाजे पचापचा थुकले. उघडी फू सौती माझे आमच्या विदर्भातला शब्द आहे पचापचा. उघडी फू सौती माझे तू हा गुणी भरले धू हा गुणी भरले धू तुझ्या ढुंग तोंडावरी थू तुझ्या ढुंग तोंडावरी थू तुझ्या ढुंग तोंडावरी थू 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 असं. आता हिशोबात थुकले बा विठाला 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 याला काय म्हणतात कुटभंग. एक सवत दुसऱ्या सवत तुकोबारायांचा अभंग आहे हा. एक सवत दुसऱ्या सवतीला म्हणते चल ये ग. या नव्या सवतीला वाटलं जुनी काही आपल्याला स्वीकारणार नाही म्हणजे सासूरवासापेक्षाही सवत वाचलंय बेकार. काय योग आयोग घडलं की नवीन सवत येता बरोबर जुनी म्हणते ये चल चल आपण फुगडी खेळू. नवीला लय आनंद वाटला तडकन उठली दिले हात देता बरोबर ते जुनी म्हणते हा गुणी भरले धू तू तर घाणेरडी आहे स्वच्छ होणे जर नाही आली होऊन तर तुझ्या डोंगा तोंडावर येथू मी तुझ्या अंगावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. याला कुट म्हणतात. याचा अर्थ कळाला. एक सवत दुसऱ्या सवतीला म्हणते फुगडी खेळायला ये स्वच्छ होऊन ये नाही तर मी थुंकणार. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. याला कुट म्हणतात. विठ्ठल महाराज सांगा ना अर्थ. आपण काही कुटभंग कीर्तनाला घेल नाही. विठाला 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 असे काही कुटभंग असतात. काही काही अभंग त्याला बालक्रीडा म्हणतात. बालक्रीडा खूप वेगळं रसायन आहे महाराज. ज्याला कळण त्याला आहे. आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी 4 कोटी अभंग त्यांच्या मुखातून निघलेत.
आता तेवढे तर काही उपलब्ध नाही, पण उपलब्ध असणाऱ्यापैकी कोणी 4,000 म्हणतं, कोणी 4,092 म्हणतं, कोणी 4,500 म्हणतं, आणि काही काही मात्र 8,000 अभंग म्हणतात. आणि ते उपस्थित म्हणजे उपलब्ध आहेत, पण परंपरेत मांडल्या जात नाहीत. आमचे गुरुवर्य वक्ते बाबा यांच्याकडे गाथा आहे अजूनही, तर त्या गाथेमध्ये किती अभंग आहेत? 8,000 अभंग आहेत. तर एवढे अभंग आहेत. मग हे अभंग तुकोबाराय फक्त बोलले, लिहिले कोण? मवाळ महाराजांनी लिहिले. तसे श्री संत संताजी महाराज जगनाडेंनी लिहिले. तुकोबाराय फक्त बोलले. पण काही अभंग असे आहेत की जे अभंग तुकोबारायांनी स्वतः लिहिलेत. महिपती बाबा म्हणतात ते बालक्रीडाची आपुली मती, प्रथमारंभी लिहिली ग्रंथी, 900 ओव्या त्या माझी असती, स्वानुभवे जाणती साधू संत. 100 अभंग असे आहेत की जे स्वतः तुकोबारायांनी हातात पेन आणि वही घेऊन लिहिलेत महाराज. त्याला बालक्रीडा म्हणतात. आणि अधिक सांगू तुम्हाला, या बालक्रीडेमध्ये 100 अभंग आहेत आणि महिपती बाबा म्हणतात 900 ओव्या आहेत. म्हणजे त्या 100 अभंगांच्या जर चरण मोजले तर 900 आहेत. म्हणून 900 ओव्या त्या माझी असती जे स्वतः तुकोबारांनी लिहिले. आणि असे जहाल आहेत महाराज, असे परखड भाषेत लिहितात तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात जो भगवंताचं चरित्र गातो तो मर्द आहे, आणि जो भगवंताचं चरित्र गात नाही, टिंगल टवाळ्या विनोद आनोद करतो, तो नामर्द आहे. समर्थ त्या गाती